गोलंदाज सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या यष्टी करून आमचे पंच नक्कीच सुनील सर आणि नक्कीच आमचे रवी दादा यांचं देखील मनापूर्वक स्वागत करतो. यावेळी थोडीशी मिस टी पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. श्री गणेश ओपन होतं. एक चेंडूचा खेळ संपला जातोय. धाव फलकावरती एक चेंडूचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती धावसंख्या येते ते मात्र एक. अतिशय चांगली सुरुवात नक्कीच या ठिकाणी होते ते मात्र धरणा संघाची. जबरदस्त आयोजन आपण पाहू शकाल. पहिला चेंडूवरती नक्कीच श्री गणेश फोन केलाय. नक्कीच मानवंदना दिली होती पहिल्या चेंडूवरती. पहिला चेंडू एक धाव. या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडी परिवर्तन करत असताना मयूर कारण मैत्रीपूर्वक अशी लढाई आपण पाहू शकाल या दोन्ही बलाढ्य संघामध्ये. त्यामध्ये खास करून यावेळी आपण जयदास देखील असतील. अतिशय चांगले पंच आम्हाला नेहमीच चैतन्येश्वर खुटारी यांच्या मार्फत लाभले होते. तर यावेळी जबरदस्त फटका नो मॅन्स लँडच्या चेंडूवर शतक वाऱ्याच्या वेगाने तोपर्यंत येतोय सनसनीत चौकार. ठीक आहे. धन्यवाद दादा. अतिशय सुप्रसिद्ध संगीत. मात्र या ठिकाणी चौकारानं आपला श्री गणेश ओपन करतो. निलेश याचं कौतुक करावं लागेल. दुसरा चेंडू चौकार. दोन चेंडूचा खेळ संपला जातोय. धाव फलकावरती 0 गडी बाद 5 अशी रणनीती आखताना यावेळी धरणा संघ मैत्रीपूर्वक लढत. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. यावेळी थोडीशी मिस्टेक. यावेळी नक्कीच 2003 साली सचिन तेंडुलकर भारतरत्न याचा नक्कीच झेल सोडला होता आणि त्यावेळीच सचिन तेंडुलकर यांनी नक्कीच दुहेरी शतक हाताळलं होतं. मात्र यावेळी ज्या झेलची किंमत आपल्याला किती मोजावी लागेल अद्याप येणारा काल आणि येणारा वेळ ठरवेल. गोलंदाज सज्ज होत आहे मयूर. अतिशय चांगला गोलंदाज. यावेळी लाईन बघावं लागेल. यस इट इज वाईट. आमचे अंपायर सांगतात की नियम क्रमांक आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25 लागू होत आहे. धाव फलकावरती धावसंख्या 7. वयाच्या 7व्या वर्षी शिवाजी महाराजांनी दांडपट्टा चालवणे घोडा चालवणे माफ करा 8 धावसंख्या धाव फलकावरती. यस द मॅन इज मिस्टेक स्टॅच्यू असं म्हटलं जात आहे. कारण मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. चुकी या मनुष्याकडनं होतच असतात. गोलंदाज सज्ज होतोय. यस क्लीन बॉल दांडी गुल. निलेश फारीची अंतर. जबरदस्त निलेश याची दांडी गुल झाली होती. मयूर यांनी जबरदस्त कमबॅक षटक हाताळण्याचा प्रयत्न केला होता. 8 या धावसंख्येवरती लागणारा पहिला मोहरा, पहिला वजीर, पहिला सेनापती यावेळी मैदानातून बाहेर. जबरदस्त संगीत. शिवाजी नक्कीच शिवाजी त्या पण नक्कीच आपण पाहू शकाल. जबरदस्त दष्टपुष्ट एसटीचा फलंदाज. मात्र या ठिकाणी मैदानावरती होम ग्राउंड असेल त्यांचा तर त्याने देखील या स्पर्धेच्या अंतर्गत नक्कीच बेस्ट ऑफ लक देतो. यावेळेस गोलंदाज नक्कीच मयूर चांगलं षटक हाताळतोय. कमबॅक मॅच षटक हाताळतोय. क्षेत्ररक्षण आपण थोडं विखरलेलं पाहू शकतोय. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन. नक्कीच फुलर लाईनचा चेंडू यावेळेस पंचांनी न घोषित केला. यस यावेळेस 2 धावा लागतील. बिन मैतींची धाव आपण बघू शकाल. 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावसंख्या येते ते मात्र नक्कीच 10 धावा. नक्कीच अतिशय चांगली सुरुवात मी म्हणेन धरणा संघाच्या बाजून होत असताना स्ट्राइक एंडला मात्र अनुभवाची शिदोरी घेऊन आलेला फलंदाज होतो ते मात्र संदीप. फ्रीट असेल नक्कीच. फ्रीटचा कितपत फायदा उचल नक्कीच पंचाने यावेळी इशारा दाखवतोय का फ्रीट. धावसंख्या 10 या धावसंख्येवरती आपण बघू शकतोय. यावेळी लाईन बघावी लागेल. मात्र जबरदस्त फटका म्हणू शकत नाही. चेंडू गरंगलत चालला. यस चौकार. नक्कीच लेग बायचा इशारा येतोय. धाव फलकावरती 4 ने आघाडी येतोय. धाव फलकावरती धावसंख्या मात्र 14. मयूर यांच्या षटकातील अद्याप विचार केला तर
मयुरांच्या षटकातील नक्की शेवटचा चेंडू तर माझे सेवेत अतिशय चांगले गुणलेखनाची जिम्मेदारी विजेश पाटील यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अतिशय चांगलं भव्य दिव्य असं आयोजन. शेवटचा चेंडू प्रगती पथावर षटक क्रमांक पहिला. जबरदस्त मोठा विकेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळी नो मिस्टेक. आणखी एक फलंदाज मैदानातून बाहेर. डीजे हातांना साथ हातांची डोळ्यांना आस उद्याची आमचा साऱ्यांच्या होठावर ही जान आम्ही अनुशान आम्ही अभिमान आम्ही घुमशान आम्ही लख लख तो आमच्या चेहऱ्यांनी हा माहोल सारा बाकीचे सारे बाजूला भारे आला रे आला राजा तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आ. धन्यवाद. अप्रतिम संगीत. डीजे मास्टर आपलं देखील या ठिकाणी स्पर्धेच्या अंतर्गत सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय पुन्हा एकदा क्रिकेटच्या थरार कुरुक्षेत्रावरती तिसरी लढत आपण पाहू शकाल. खुटारी विपक्ष धरणा या दोन्ही बलाढ्य संघामध्ये नाणेफेकीचा कॉल खुटारी संघाच्या बाजूने लागला होता. 4 षटकांचा सामना असताना मॅन एंट्री पॉवर प्ले मध्ये पहिला षटक हाताळत असताना मोहिर याने धावसंख्या खर्च केल्या 14 आणि 2 फलंदाज मैदानातून बाहेर पडताना यश संपादित केलं होतं. मात्र षटक क्रमांक दुसरा मानकरी कोण ठरतो यावेळेस गोलंदाज निलेश. अतिशय चांगला गोलंदाज. नक्कीच निलेशला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. तर स्ट्राईक एंडला मात्र आदित्य तर नॉन स्ट्राईकला नक्कीच आपण शिवाजीला पाहू शकाल. धर्मवीर चषक 2018 अतिशय सुंदर लाजवाब येता क्षणी प्रेमात पडा असं आयोजन आपण या ठिकाणी पाहू शकतोय. षटक क्रमांक दुसऱ्याचा मानकरी ठरतोय. किरोली एंड करून गोलंदाज सज्ज होतोय निलेश. षटक क्रमांक पहिला हाताळला होता. मयूर याने 14 धावसंख्या खर्च केल्या होत्या. मात्र 2 अतिशय चांगले मोहरे टिपले होते. मात्र यावेळेस गोलंदाजला कमबॅक मॅच षटक हाताळला लागेल कारण सामना बघतोय पण खुटारी विपक्ष धरणा. यावेळेस पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न होता. आणखी एक झेल सुटला जातोय आणि धाव फलकावरती धावसंख्या 1 कन्वर्ट होईल. धावसंख्या होते ती मात्र 2 गडी बाद झाल्यानंतर 15 धावसंख्या धाव फलकावरती धरणा या संघाची अतिशय चांगली सुरुवात मी म्हणेन. झेल वारंवार यावेळी जमिनीला दान करतोय. नक्कीच आपण पाहू शकाल खोटारी संघाचा गोलंदाज शैलेश स्वतःवरती नाराज असेल कारण क्षेत्ररक्षणाची साथ या गोलंदाजाला भेटत नाही. तर स्ट्राईक एंडला मात्र एक मोठ्या एसटीचा फलंदाज शिवाजी षटकार चौकार मारावे लागतील. यावेळेस जबरदस्त क्लिक केला जातो. शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत एक धाव कन्वर्ट होईल. धाव फलकावरती धावसंख्या 1 ने असेल. धावसंख्या होती ती मात्र 16. यावेळी स्ट्राईक एंडला आदित्य एक चांगला फलंदाज. मग गोलंदाज तेवढ्या चालाकी रीती गोलंदाजी हाताळतोय. षटक क्रमांक दुसऱ्याचा मानकरी निलेश. जबरदस्त प्रहार या ठिकाणी. चेंडू हा मागता A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका येतोय षटकार. वाढणार धाव फलकावरती धावसंख्या तिथे मात्र डबल दुरी 22 धावसंख्या धाव फलकावरती 2 गडी मैदानातून बाहेर. आदित्य तुम्ही कौतुक केलं होतं का फलंदाज जो फेर फटका मारणार. नक्कीच यावेळी षटकारानं आपला परिचय स्वतःला इंट्रोड्यूस करून देता. अतिशय चांगला फटका धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न होता. 22 धावसंख्येवरती आलेला तिसऱ्या चेंडूवरती ब्रँडेड फटका षटकार. आदित्य ऑन द फायर. नक्कीच क्षेत्ररक्षण आपण विखुरलेलं पाहू शकतो. फाईन लेग डीप मिड विकेट लॉंग ऑन एक्स्ट्रा कव्हर. पुढे येऊन आणखी एक ब्रँडेड फटका. जबरदस्त हिट. क्या बात है. अतिशय जबरदस्त फटका. धन्यवाद डीजे मास्टर. धाव फलकावरती धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने गरुड जप घेत आहे. धाव फलकावरती धावसंख्या ते मात्र
नक्कीच 28 धावा फलकावरती येतात. 4 चेंडूंचा खेळ संपला जातोय. निलेश वरती चढवलेला हल्ला नक्कीच मी म्हटलं होता आदित्य ऑन द फायर, कारण आदित्य यामध्ये क्षमता आहे षटकार चौकार मारण्याची आणि ती क्षमता नक्कीच आपली मेहनतीची पराकाष्ठा करताना नक्कीच आदेश देखील तिसरा षटकार मारण्यासाठी लाख लाख शुभेच्छा असतील. पुन्हा एकदा निलेश विकेट करण्याचा प्रयत्न होता ना देखा आव ना देखा ताव चेंडू जाते. यावेळी 5वा निर्धाव. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर असताना 2 षटकार नक्कीच या फलंदाजानं मारले होते, मात्र 5वा चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकला जातोय निलेश याच्या माध्यमातून. नामक गोलंदाज निलेश शेवटचा चेंडू षटक क्रमांक दुसरा. आणखीन एक जबरदस्त गती परिवर्तन आपण पाहू शकाल. 2 षटकांचा खेळ संपला जातोय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाकडे पदार्पण करत असताना 2 षटकांचा खेळ संपला जातोय. धाव फलकावरती धाव संख्या तिथे मात्र 2 गडी बाद 28 धाव संख्या धाव फलकावरती. डीजे नक्कीच या ठिकाणी धर्मवीर चषक 2018 आपण पाहू शकाल. नक्कीच या ठिकाणी अध्यक्ष असतील आमचे नरेश पाटील सर, त्यांचे देखील मनापासून आभार मानतो, कारण त्याने आम्हाला दिलेली सूत्रसंचालनाची जबाबदारी. तर या ठिकाणी उपाध्यक्ष आमचे बाळाराम मडवी, तर शाखा प्रमुख महेंद्रदादा पाटील, तसेच उपशाखा प्रमुख सुजित पाटील, माजी उपशाखा प्रमुख रतन पाटील सर यांचा देखील मी मनपूर्वक आभार मानतो. शिवप्रेरणा सांस्कृतिक क्रीडा मंडळ धरणा आयोजित धर्मवीर चषक 2018चा सुंदर पर्व विनामूल्य भरलेली ही 2 दिवसांची श्रृंखला आपण पाहू शकाल. असं आयोजन नक्कीच मी ना कुठं बघितलं आणि ना कुठं पाहणार, कारण विनामूल्य यावेळीच धर्मवीर चषकाची ट्रॉफी आपण बघतोय. जबरदस्त लाजवाब आयोजन. प्रेक्षकांना हे आयोजन कसं वाटलं त्यांनी आपलं मत या ठिकाणी द्यावं. प्रेक्षकांना सुंदर असं आयोजन शिवप्रेरणा करून करण्यात आलं आहे, तर प्रेक्षकांना हे आयोजन कसं वाटलं त्यांनी आपलं मत या ठिकाणी नोंदवावं. व्यासपीठावर आमचे सन्माननीय अतिथी बसले आहेत, त्यांनी व्यासपीठाची आमची शोभा वाढवलेली आहे, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. जबरदस्त आयोजन धर्मवीर चषक 2018चा अतिशय सुंदर लाजवाब पारदर्शक आयोजन आपण या ठिकाणी बघतोय. 2 षटकांचा खेळ संपला जातोय. धाव फलकावरती धाव संख्या 28. अतिशय चांगलं खेळ दोन्ही संघांना पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा असतील. तर स्ट्राईक एंडला मात्र नक्कीच शिवाजी संयमाने खेळ खेळतोय, मात्र गोलंदाजी मार्क एंडवर विशालला आपण पाहू शकाल. धरणा एंड करून गोलंदाज सज्ज होत आहे, तर पंच आमचे रवी पाटील सर तसेच सुनील सर यांचं देखील मनपूर्वक कौतुक करतोय आणि घेऊन चलतोय क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. फलंदाज तयार होतोय शिवाजीचा चेंडू जबरदस्त फटका लॉंग ऑन लॉंग ऑफ मधून खोदून काढला. त्या ठिकाणी निलेश थोडीशी मिसफिल्ड होत आहे. आणखी 2 धाव भेटतील. 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धाव संख्या येतील, मात्र 30 धाव फलकावरती येतात. षटक क्रमांक 3चा मानकरी ठरला जातोय. कर्णधाराने दिलेली जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडावी लागेल विशाल्याला. यावेळी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ताईना शिवाजीची केली संपुष्टात. 30 या धावसंख्येवरती लागणारा 3रा हादरा नक्कीच धरणा संघाला अपेक्षा होती शिवाजीकडून फलंदाज मोठे फटके खेचून आणील. 30 या धावसंख्येवरती लागणारा नक्कीच धरणा संघाला हा मोठा हादरा. हे मला भरलं तुझं वार ग मी तुझा उमेदवार ग तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय जवाब कौतुक करतोय. 3रा फलंदाज मैदानातून बाहेर. गोलंदाज तयार. यस अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस आणखी एक फलंदाज बाद होणार का? नक्कीच पंच आमचे सुनील सर सांगतात की फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. मोठा फलंदाज आदित्य बॅक टू द पॅव्हिलियन. विशाल अतिशय चांगला विश्वासाने गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद आणि 3ऱ्या चेंडूवर देखील फलंदाज
रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. धन्यवाद. नक्कीच आदित्य जे मी खेळी कित्येक मैदानावरती बघितलेली आहे, कारण फलंदाज रनआउटच्या स्वरूपात प्रत्येक वेळेला बाद होत असतो. मात्र बॅड लक. नक्कीच यावेळी षटक क्रमांक दुसऱ्याचा मानकरी ठरणारा गोलंदाज विशाल जबरदस्त 5 वेळा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. नक्कीच 12 प्रतिनिधी त्यांच्या माहिती देतात, त्यांचं देखील मी मनपूर्वक कौतुक करतोय. आणि गोलंदाजी मार्क एंडवर गोलंदाज विशाल, आणखी एक गोलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. मात्र विशाल यावेळी पुन्हा एकदा चुकी करतोय. तिसरा फलंदाज बाद होण्याचा आयुष्यमान भव आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी गोलंदाज विशाल यांच्या माध्यमातून सुटलेला झेल. एक धावसंख्या आपण पाहू शकाल. धावफलकावरती धावसंख्या येते मात्र 31 3 गडींच्या मोबदल्यात. अतिशय चांगला झेल होत आहे, लॉलीपॉप झेल होत आहे. मात्र त्या ठिकाणी झेल आज जमिनीला दान होतोय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. मात्र यावेळी कॅच जमिनीला दान होत आहे आणि धावफलकार धावसंख्या 1 ने कन्वर्ट झाली. 31 धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक तिसरा प्रगती पथावर गोलंदाज सज्ज होतोय विशाल नामक गोलंदाज. यावेळी पुन्हा एकदा चेंडू आकाशाला चुंबन घेण्याचा प्रयत्न करतो. 2 षटक झेलचा जजमेंट करत होतो, मात्र जजमेंट अंतिम क्षणी चुकला जातो आणि 2 धावा कणवत होतील. धावफलकावरती धावसंख्या डबल तिरी 33 धावसंख्या धावफलकावरती. विशाल यांच्या षटकातील अद्यापही एक चेंडूचा खेळ बाकी असेल. जयदास मात्र अतिशय चांगले एसटी रक्षक आपण त्यांना पाहू शकाल. शेवटचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ताई ना ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. मात्र षटक क्रमांक तिसरा संपला जातोय. धावफलकावरती धावसंख्या होती ते मात्र 3 गडींच्या मोबदल्या 34 धावा धावफलकावरती. मी म्हणेन विशालने दाखवलेला कमबॅक अतिशय चांगला. यावेळीच याचं पृथक्करण जर आपण बघितला, पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद, तिसऱ्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला होता. चौथा चेंडू 1 धाव आणि 5व्या चेंडूवरती 2 धावा आणि 6व्या चेंडूवरती 1 धाव. म्हणजे नक्कीच अतिशय चांगलं या ठिकाणी गोलंदाजी साकारली गेले. आत्मविश्वासाने या ठिकाणी गोलंदाजी साकारली जात आहे. ते धावफलकात धावसंख्या 34. या गोलंदाज विशाल याने धावसंख्या खर्च केला फक्त 6. जबरदस्त गोलंदाजी. अंतिम षटक प्रगती पथावर. नक्कीच चौथा षटक कोणावरती जिम्मेदारी दाखवली यासाठी टीम मीटिंग कन्वर्ट केली जाते. चला पंच विनंती असेल सामना त्वरित चालू करा. तर सांख्यिक कोट्यातील चौथं आणि वैयक्तिक कोट्यातील मात्र प्रथमच षटक हाताळताना गोलंदाजाला आपण पाहू शकाल गणेश गणपती रायांचं नाव नक्कीच काल संकष्टी झाली होती. नक्कीच यावेळी गणेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावफलकावरती धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपला जातोय. धावफलकावरती धावसंख्या 34. 3 गडींच्या मोबदल्यात यावेळीच कमबॅक मय षटक हाताळावं लागेल. अतिशय सुंदर जबरदस्त आयोजन. धर्मवीर चषक 2018 YouTube लाईव्ह मध्ये जे प्रेक्षक आम्हाला बघतात त्यांचे देखील मनपूर्वक या ठिकाणी कौतुक करतो आणि घेऊन जातो क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. फुलर लाईनचा चेंडू या ठिकाणी जयदास मात्रेला देखील चेंडूचा कोण देखो. यावेळेस नक्कीच लाईन बघायला लागेल. माझा लेग बायचा इशारा येतोय. 1 धाव नक्कीच अंकित होईल. धावफलकावरती धावसंख्या 35. हम लेग बायचा ओके. तर धावफलकावरती धावसंख्या येते ते मात्र 1 ने कन्वर्ट होईल. धावफलकावरती धावसंख्या 35 आपण पाहू शकाल. गोलंदाज गणेश अतिशय चांगला गोलंदाज. विकेट करण्याचा प्रयत्न होता.
F1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका येतो षटकारासाठी. क्या बात आहे. नक्कीच या 6 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावसंख्या 4 दशकांना गौस निघालते. 41 धावा धाव फलकावरती. गणेशाने पहिला चेंडू जबरदस्त हाताळला होता. दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण चढवला होता. 6 धावांनी धाव फलकावरती धावसंख्या आली होती मात्र 41. शिवप्रेरणाचे सदस्य समोसा खायला लागले तिन्ही पण. यावेळी पंचांचा इशारा येतोय. फलंदाज बाद होत आहे. नक्कीच धन्यवाद. पोरस सिरियसचा युरो आपण या ठिकाणी पाहू शकाल. अनिकेत पहिला चेंडू 1 धाव बाईच्या स्वरूपात भेटली होती. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. तिसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी फलंदाज बाद करण्यामध्ये यश संपादित करतोय गणेश नामक गोलंदाज. धाव फलकावरती धावसंख्या 41. अनिकेत ऑन द स्ट्राइक. यावेळी लाईन बघायला लागेल. पंचांनी ठरवला आहे का नवा चेंडू आणि धाव फलकावरती धावसंख्या 7 ने सरसावेल. नक्कीच 7 धावा लाभतील. 7 धावांच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावर येतील ते मात्र 48. नक्कीच 48 धावा धाव फलकावरती. गणेश यावरती 9 चेंडू फेकण्यामध्ये यश संपादित केला होता. षटकार. नक्कीच निलेशने आपलं इंट्रोड्यूस आणि स्वतःला परिचय करून दिला होता आणि धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 48 धावसंख्या. नक्कीच फ्री हिट असेल फलंदाजासाठी. नक्कीच विकेट करण्याचा प्रयत्न होता मात्र एक धाव नक्कीच भेटेल. 1 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावसंख्या 1 ने वाढेल. धाव फलकावरती धावसंख्या येते मात्र 49. अतिशय चांगली फलंदाजी यावेळी अनिकेत दाखवत आहे. अद्याप षटकाचा विचार केला. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज सज्ज होतोय गणेश. विकेट करण्याचा प्रयत्न होता मात्र यष्टीरक्षक चोखरीत्या आपलं काम पूर्ण करतोय. फलंदाज नक्कीच बाद होईल. रनआउटच्या स्वरूपात शेवटचा चेंडू. नक्कीच ओके. नो क्रॉसिंग नव्हती झाली. नक्कीच आपण शेवटचा चेंडू पाहू शकाल. गणेश यांच्या षटकातील शेवटचा चेंडू प्रगती पथावर. विकेट करण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 14 संपुष्टात येतो. येणारे चेंडू असतील 24 आणि गरज असेल ते मात्र 50 धावांचं लक्ष्य. नक्कीच नक्कीच येणारे चेंडू असतील 24. गरज असेल 50 धावांची. तर कशा प्रकारची फलंदाजी होईल या ऐकू पुन्हा एकदा कोलवाडीचा बुलंद आवाज. नक्कीच आमचे नरेश भैर. ओव्हर टू नरेश. थँक्यू. तर नक्कीच आम्हाला इथे कळवण्यात येते की चंद्रकांत पाटील साहेब एक माजी क्रिकेटर. त्यांनी खरंच नक्की मी सांगेन की MC प्राप्त नेम 26
लेग बाईज आणि बाईच नक्कीच धावा कशा असतात आणि कशा स्वरूपात हॅलो. घेतात चांगलं मी म्हणेन आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करत आहेत. एक चांगली माहिती आपण आम्हाला देण्याचं काम केलं आहे. तर चला सामना- पिसारे संघाचा कर्णधार तसेच धानसर संघाचा कर्णधार नाणेफेकसाठी यायचं आहे. ज्याच्या नावाने खरोखरच ठाणा शहर पूर्ण थरारून निघाचा त्या वीराचा जन्म आपण जर बघितला तर नक्कीच 27 जानेवारी 1951 साली झाला. पूर्ण ठाणे शहर त्यांनी पेटवून टाकलं आणि त्याच्या कारकिर्दीत मी म्हणेन की नक्कीच 19 वेळा मी म्हणेन की नक्कीच चांगलं काम करण्याचं काम ज्यांनी केलेलं असेल. 90व्या दशकात पूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी शिवसेनेचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात ज्यांनी कोरलं त्या मी या वाघाला या धर्मवीर साहेबांना सलाम करत आहे आणि या स्पर्धेकडे वळत आहे. तसेच आमचे पंढरे शेठ मळेकर धरणा यांचं सुद्धा आगमन झालंय. विनंती करतो काय म्हणजे अतिथी कक्षामध्ये यायचंय पंढरत मळेकर धरणा. तसेच धन्यवाद. तर सर्वप्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर खुटारी संघानं मी म्हणेन की धरण्या संघास फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. इथे मात्र आपण पाहू शकता 50 धावांची 72 खेळी केलेले धरण्या संघ 49 धावांची तसेच या 72 खेळी ठिकाणी केलेले. रोंजणगावचे ज्येष्ठ नागरिक बाबुराव पाटील यांचं सुद्धा आगमन झालं व्यासपीठावर. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. 49 धावांची 72 खेळी करून 50 धावांचं मापक असं आव्हान खुटारी संघापुढे ठेवले. हे आव्हान कशा प्रकारे पार करणार आडेर फलंदाज. एकीकडे आपण पाहतो घरच्या मैदानावरती धरणा संघ कशा प्रकारे गोलंदाजी करून नाचवणाऱ्या फलंदाजांना एक मोठा सामना या मैदानावरती आपण पाहतोय. धरणा विपक्ष खुटारी यांच्यामध्ये नाणेफेकी जिंकल्यानंतर सर्वप्रथम फलंदाजी स्वीकारली होती. नक्कीच महेश जशी फटकेबाजी केली धरणा संघाने तशीच फटकेबाजी करावी लागेल. मात्र या फुटाले संघाच्या फलंदाजांना दे दाना चौकार षटकार ठोकायला लागतील या खेळपेटीवर. ते म्हणजे येणाऱ्या या फलंदाजांना म्हणजे फलंदाजाला येतो म्हणजे प्रणित स्ट्राईकला आहे तर नॉन स्ट्राईकला आहे फलंदाज निलेश. तसेच आमचे सुमित शेठ पाटील यांच्याकडून आयोजन करून शुभेच्छा आलेल्या आहेत पनवेलवरून. चांगला चेंडू स्टेट मारण्याचा प्रयत्न होता. एक धावाचा प्रयत्न केलेला प्रेजनी कोणती खराब क्षेत्ररक्षण धरण्या संघाचं आणि पाहता 2 धावा फरकावा लागल्यात. 2 धावांनी खातं उघडलंय पण फलंदाज परिणित या फलंदाजांनी संघाची धावसंख्या 2 ने वाढवली. संघाची धावसंख्या पोहोचती बिनबाद 2 धावा. पहिलं शतक पॉवरप्लेचं आणि पहिल्या शतकामध्ये पॉवरप्लेचा फायदा उठवावा लागेल या प्रणित्या फलंदाजाला. पण प्रणित्याला माहीत आहे पहिल्या षटकामध्ये पॉवरप्ले शतक असेल त्यामध्ये 9 शतक आतमध्ये असण्यात आणि 2 शतक बाहेर असण्यात. पुन्हा 50 चेंडू ते चांगला चेंडू होता. जोरदार आपल्याला मध्ये पंचांनी साथ दिलेला पहिला मात्र मोठा हादरा बसतोय खुटाळे संघाला. प्रणितीच्या रूपात प्रणित मध्ये 2 धावसंख्येवर बाद होतोय. संघाची धावसंख्या स्थिर आहे. संघाची धावसंख्या ती 1 बाद 2 धावा. डीजे तसेच याच दरम्यान व्यासपीठावर विराजमान असलेले आमचे सन्माननीय अतिथी पंढरी शेठ मलेकर यांचं स्वागत आम्ही करतोय. शिवप्रेरणाचे अध्यक्ष नरेश पाटील यांना विनंती करतोय की पंढरी शेठ मलेकर यांना सन्मानित करावं. पंढरनाथ शेठ मलेकर यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आशिष बघा पुढचा चेंडू फेकण्याचा आलेला नवीन नौका फलंदाज येतोय तो म्हणजे रोंजणगावचे ज्येष्ठ नागरिक बाबुराव शेठ पाटील. ते चेंडू चेंडू होता सोडून दिला. निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 1 बाद 2 धावा. 2 धावा फलकावा लागल्या. पहिलं शतक पावलं फेकतोय गोलंदाज आशिक. आशिक चांगला गोलंदाज धरण्या संघाकडून ज्या आशिकने किती सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली तो मात्र आशिष आपल्या होम करून गोलंदाजी करतोय. धरणा एंड करणं
पुन्हा एकदा आशिष टू मयूर. अतिशय चांगला चेंडू होता, ऑप्शन जाणारा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज मयूर. चेंडू मध्ये बॅटच्या टप्प्याने निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्या मात्र स्थिर आहे, धावसंख्या आहे ती 1 बाद 2 धाबा. जबरदस्त गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. या गोलंदाज माझ्या खेळपट्टी कशी आहे, या खेळपट्टीच्या बरोबर जोरावर गोलंदाजी करतोय हा गोलंदाज आशिष. पुन्हा एकदा राईट हँड ओव्हरकर मारा करतो, 5 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतोय हा गोलंदाज आशिष. पुन्हा एकदा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. आता मात्र पंचाने मध्ये चेंडू बॉट मध्ये हवेत उंच केलाय. दुसरा बॅट टू बॅट हादरा बसतोय तो माझा खुटारी संघाला मयूर रुपयात. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ती 2 बाद 2 धावा. डीजे एकच राजा झाला हो, एकच राजा झाला मराठ्याच्या जातीत, वैरी मुघलांना गाडीला मातीत. एकच राजा झाला मराठ्याच्या जातीत, वैरी मुघलांना गाडीला मातीत. पाहताच शिवबाला वैरी व्हायचा गा. नक्कीच ना, स्वतःसाठी ना स्वार्थासाठी शिवबा लढला माझा स्वराज्यासाठी. पुन्हा एकदा जयदास उंडव सारल्या फलंदाज जयदास स्वतः कर्णधार खुटारी संघाचा आणि जयदास मात्र पूर्ण जिम्मेदारी दिलेली आहे या खुटारी संघाला. हरिभक्त पारायण विष्णुबुवा पाटील यांचं आगमन झालंय. त्यांनी व्यासपीठावर यावं, आम्ही त्यांना विनंती करतोय. विष्णुबुवांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. चांगला चेंडू मिडू आपकडे 1 धाव देतोय. खराब क्षेत्ररक्षण शिवाजीच्या बोच्यातून चेंडू जातोय. चेंडू जाणार 4 धावांसाठी चौकार. या रायगड जिल्ह्यामध्ये या मंडपाची हो शान, या मंडपाची हो शान, या मंडपाची हो शान. हा दिनकर पाटील करी भारी आयोजन, करी भारी आयोजन, करी भारी आयोजन. रे जिथं तिथं त्याला मिळतोय मान, रोहित त्याचं गाव. जिथं तिथं त्याला मिळतोय मान, रोहित त्याचं गाव. रायगडचा बादशाह दीपक मंडप डेकोरेटरचं नाव. रायगड तसेच आमचे विष्णुबा त्यांना विनंती करतो या आमच्या अतिथी मंचावर. पहिलं शतक चांगलं हातवलं तर गोलंदाज आशिष यांनी फक्त 6 धावा दिल्या आणि 2 फलंदाज मात्र खुटारी संघाचे बाद केले. बघा दुसरा गोलंदाज कोण येतो ते पाहायचं आहे. धरणा संघाकडून थोडीशी टीम मिटिंग बोलवली. नौकी जोडी मात्र खेळपट्टीवर एकीकडे फलंदाज आहे तो म्हणजे फलंदाज खुटारी संघाचा निलेश आणि जयदास यांच्या टीममध्ये धावांचा डोंगर मात्र खूप उभं करून ठेवलं संघाने 4 षटकामध्ये. बघा दुसरा जो गोलंदाज वापरलाय धरणा संघाने तो म्हणजे शंकर. बघूया शंकर काय करतोय आपल्या होम ग्राउंडवर, कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय तो पाहायचा आहे. शंकर स्ट्राईकला निलेश सुद्धा चांगला फलंदाज आहे कुठे संघाचा. या निलेशला थोडीशी पार्टनरशिप जमावी लागेल. खराब चेंडूला चौकाने षटकाने दिशा दाखवावी लागेल. बघू निलेश काय करतोय येणाऱ्या चेंडूवर. थोडस शत्रुंश बदल करतोय गोलंदाज शंकर. पॉवर प्लेची विरेच संपलेले क्षेत्ररक्षण मध्ये विखुरतोय शंकर. बघूया आमच्या अतिथी एनकन गोलंदाजी करतोय. एक नौका फलंदाज आलाय तो म्हणजे निलेशाला. 5 पावलाचा रनिंग गोलंदाजी करतोय गोलंदाज शंकर निलेशाला. अतिशय चांगला चेंडू मिडॉफकडे जातोय. पुन्हा खराब क्षेत्ररक्षण शिवाजीचा त्याच पोझिशन मध्ये चेंडू मात्र जातोय शिवाजीच्या मधून. चौकाने संघ धावसंख्या 4 वाढतोय. संघ ही धावसंख्या पोहोचते ती 10 धावसंख्येवर. DJ Dushyant. चांगली गोलंदाजी असतो शंकर. शतरंगची साथ लाभत नाही या गोलंदाज शंकर या गोलंदाजीला. पुन्हा एकदा निलेश चांगला प्रयत्न धारण करतोय. संघ धावसंख्या 4 ने वाढवतोय. पुन्हा एकदा अत्यंत चांगला चेंडू होता. चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 10 धावा. 10 धावा फलकावलेल्या 2 फलंदाज मात्र बाद झालेले आहेत.
अतिशय चांगलं आयोजन धर्मवीर चषक, ज्या चषकाची प्रेक्षक खेळाडू आतुरतेने वाट पाहत होतो तो मात्र धर्मवीर चषक मात्र या खेळपट्टीवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज शंकर, आता चांगला चेंडू लाभ केला. पुन्हा शिवाजी चेंडू जातोय, आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय शिवाजी. चेंडू फेकतोय, उचलतो, एक धाव पूर्ण होते. संघ धाव संख्या 1 ने वाढते. संघ धाव संख्या पोहोचते ती 11 धावा. 11 धावा फलकाला. दुसरं शतक पकडून चालू आहे गोलंदाज शंकर याचा. पुन्हा एकदा घरून मागतो शंकर आणि आता स्वतः कर्णधार मात्र स्ट्राईक येतोय तो म्हणजे खुटारी संघाचा जयदास. जयदास आणि निलेश पार्टनरशिप करावी लागेल कारण येणार धावसंख्या मात्र खूप ठेवली आहे धरणा संघाने आणि धावसंख्या जर उभारची असेल तर नक्कीच चांगली पार्टनरशिप दर्शवली लागेल दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजासाठी गोलंदाज शंकर. 5-5 रन गोलंदाजी करतोय. ऑप्शन महाराजा चेंडू पंचाने वाईट मध्ये आव्हान धावसंख्येत बोलते. संघ धावसंख्या 1 ने वाढते. संघ धावसंख्या पोहोचते ती 12च्या घरात. 12 धावा फलकावं लागल्या. दुसरं शतक पकडून चालू आहे गोलंदाज शंकर याचं. बघूया निलेश काहीतरी कानमंत्र देतोय तो म्हणजे जयदाशाला. थर्ड अंपर जायचंय बाळा मडवी यांनी जायचंय थर्ड अंपर म्हणून. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 2 बाद 12 धावा. 50 धावा भरायच्या 4 षटकामध्ये धरणा संघाला खुटारी संघाला. बघूया का चांगली गोलंदाजी करतोय शंकर. बघूया बांधून ठेवले फलंदाजांना. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 2 बाद 12 धावा. थर्ड अंपायर पंच म्हणून जातात बारा मडवी. शेवटचे 3 चेंडू बाकी दुसऱ्या शतकातले शंकर याचे. बघूया राईट हँड ओरदोकर मारा करतोय. 5-5 रन घेऊन गोलंदाजी करतोय शंकर. थोडस क्षेत्ररक्षण बदल करतोय शंकर आपल्या गोली मार्कवर. पुन्हा एकदा जयदास. बघूया पुढचा चेंडू शंकर याचा. आता चांगला चेंडू ट्राय केलाय. बघूया 2 शतक चेंडू मात्र होता. महेश मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तू मत पण एकच धाव. संघ धाव संख्या 1 ने वाढते. संघ धाव संख्या पोहोचते ती 13 धाव संख्येवर. 13 धाव फलकाला. दुसरं शतक पकडून चालू आहे गोलंदाज शंकर याचं. चांगली गोलंदाजी करतोय अद्यापर्यंत शंकर आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय गोलसाठी आणि सज्ज होतोय फलंदाज तो म्हणजे निलेश. पुन्हा एकदा निलेश. शंकरचा पुढचा चेंडू निलेशाला आणि बोल्ट. अशा का तिसरा धाव बॅक टू बॅक होय खुटारी संघाला. संघ धाव संख्या स्थिर आहे. संघ धाव संख्या ती 13 धावा. 3 बाद 13. डीजे DJ दुष्यंत. इकडे इकडे दिसतंय ना वाघ आलाय वाघ. थँक्यू डीजे मास्टर. ॲज दरम्यान पिसारे गावचे ग्रामस्थ तसेच युवा नेता राजेश मध्ये यांचं शुभ आगमन त्यांना मी या संघाच्या वतीनं आमंत्रित करतो की व्यासपीठावर असं नसतं व्हायचं आहे. 2 षटकात संपलीत. 2 षटकामध्ये धावा झालेत मात्र फक्त 3 बाद 13. 3-13 उडली ती कुठारी संघाची. अद्याप 1 षटक 1 चेंडू बाकी असणारा दुसरं षटक मार्गस्थ असताना धावा संख्या ती मात्र 3-13. ती कुठारी संघाच्या विजयासाठी अद्यापपर्यंत 13 चेंडू आणि 37 धावांची गरज. विनायक लॉंग ऑफच्या दिशेने तरफला चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव पूर्ण होते. दुसरा करायचा प्रयत्न आणि चेंडू उचलणार फेकणार तो पण 1 धाव पूर्ण आणि 1च धाव समाधान. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकामध्ये धाव झाले ते फक्त कुठारी संघाच्या 14. विजयासाठी 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. डीजे वाघ त्यांना फाडतो. आमच्या नादाला लागू नका. आम्ही जिवंत गाडतो. चला नाणेफेक करून घ्यायची आहे. डीजे जरा थांबायचं आहे. धानसर वरच्या पिसर यांच्या जमीन नाणेफेक होणार आहे. यावरती यायचंय अतिथी कक्षामध्ये यायचे. दोघे आले ना पिसर कर. चला धानसर संघात प्रवीण यायचंय अतिथी कक्षामध्ये. सकाळ सत्राचा शेवटचा सामना.
2 षटकं संपलीत आणि 2 षटकामध्ये धावा झाल्यात. मात्र अतिशय खराब फलंदाजी पाहायला भेटली P1च्या पहिल्या षटकामध्ये. 2 फलंदाज गमावले होते कुठारी संघानं आणि फक्त 6 धावा जोडल्या होत्या आपल्या संघासाठी. आशिष मात्र इथे मी कौतुक करेन नक्कीच, ज्यांनी P1च्या पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 फलंदाज बाद केले होते, ते प्रणित तसेच निलेश रूपानं. 2 षटकं संपली. 2 षटकामध्ये 14 धावा मात्र 14 धावा कुठारी संघाच्या अद्यापर्यंत 12 चेंडू आणि 36 धावांची गरज, म्हणजे प्रति ओव्हर 18 धावांच्या धावगतीने धावा काढायच्या आहेत त्या कुठारी संघाला आणि थोडंसं प्रेशर असणार आहे कर्णधार. नाणेफेकसाठी आमंत्रित करतो मी पंढरनाथ मलेकर धरणा यांना विनंती करतो की दोन्ही संघामध्ये नाणेफेक करून घ्यायचे कर्णधारामध्ये. ओव्हर टू संजय. तर 2 षटकं संपली. 2 षटकामध्ये धावा झाल्या आहेत त्या 2 षटकामध्ये धावांची गरज असणार ती कुठारी संघाला. 36 धावांची थोडंसं प्रेशर, थोडंसं प्रेशर नक्कीच असणार आहे भगवान या जयदास. नक्कीच संजय, जर 12 चेंडू 36 धावा म्हटल्या तर नक्की चौकारून षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या फलंदाजांना, ते म्हणजे कुठार संघाच्या येणाऱ्या फलंदाजांना. तसेच राजेश महादे यांच्याकडून सुद्धा मंडळाला मानधन आले. नक्कीच मंडळ त्यांचे आभारी आहे. तर धानसर वर्चस्व विसारी अशा 2 संघामध्ये आता पुढील सामना होणार आहे, ज्याचं नाणेफेक नक्कीच प्रवीणाच्या बाजूला लागलाय. प्रवीण, बऱ्याच दिवसातून मी तुला बऱ्याच वर्षातून खेळताना पाहतोय, तरी सुद्धा पिसारा संघासमोर तू किती धावांचं आव्हान ठेवू शकतोस किंवा किती धावांमध्ये त्यांना रोखू शकतोस? आता आम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे, तर आम्ही त्यांना 40 धावापर्यंत रोखू शकतो. नक्कीच चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी सुद्धा अष्टपैलू असं समर्पण असलेला संघ तो प्रवीण धनसर दरम्यान कुठारी संघाला मात्र ते हादरे बसत आहे. 4था फलंदाज बॅक टू पॅव्हलियन. डीजे दादासाहेबांची एकच आस, मराठा आरक्षणाचा ध्यास. मराठा आरक्षण. इथे मात्र फलंदाजी कोडमडली. ती कुठारी संघाची जी फलंदाजी केली होती एकटपणा संघानं, तीच फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते ती कुठारी संघाच्या माध्यमातून. अद्याप परत 5 फलंदाज बाद झाले आहेत. एकाकी किल्ला लढताना पाहू शकाल फलंदाज जयदास मात्रे, स्ट्रायकरला पाहू शकाल जयदास मात्रे, नाशिकला पाहू शकाल किरण मात्रे. या जोडीवर नक्कीच प्रेशर असणार. शिवाजी पाटील नामक गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली. हा चेंडू फुलटॉस चेंडू केला. या दरम्यान चेंडू जातो तो मिड लॉंगॉनच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण होती. दुसरा घेण्याचा प्रयत्न, तेवढी चांगली चेंडू फेक आणि आता मात्र खराब तालमील पाहायला भेटतोय या 2 फलंदाजामध्ये. पुन्हा एकदा 6वा हादरा. किरण मात्र बॅक टू पॅव्हलियन. डीजे नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटली ती शिवाजी पाटील नामक गोलंदाजाकडून. पहिल्या चेंडूवर सफलता, दुसऱ्या चेंडूवर सांघिक सफलता पाहायला भेटली. अतिशय चांगली गोलंदाजी पाहू शकता आपण शिवाजी पाटील नामक गोलंदाजाकडून. येथे मात्र फलंदाजी कोलमडली ती कुठारी संघाची. अतिशय दयनीय अवस्था. हा चेंडू पुन्हा एकदा आपल्या षटकातील 3रा चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंतिम क्षणाला क्षेत्ररक्षण होतोय. 1 धाव पूर्ण होते. दुसरा घेण्याचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा होता प्रयत्न. अशा रीतीने खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा भेटतोय तो कुठारी संघाला. जिथे 1 धाव होती तिथे अक्षरशः 3 धावा बहाल केल्या आणि या 3 धावांना संघ पोहोचतो मात्र 5 बाद 18. अद्याप विजयासाठी भगवान 9 चेंडू आणि गरज आहे ती 32 धावांची. एक मोठं आव्हान मानावे लागेल. 33 धाव एक मोठं आव्हान आहे ते कुठारी संघासमोर. जे 50 धावांचं आव्हान होतं ते आव्हान मात्र ते मागणं करून ठेवलंय ते धरणा संघाच्या गोलंदाजाने शिवाजी पाटील. आपल्या षटकातील 4था चेंडू स्ट्रायकेटला पाहू शकाल जयदास मात्रे. उलटा चेंडू, पण तो उलटा चेंडूचा फायदा घेऊ शकला नाही. खराब फटक्यामध्ये मात्र ताकद कमी पाहायला भेटली, ताकदीचा अभाव पाहायला भेटला. 2 धावा मात्र पूर्ण केल्यात आणि 2 धावाच्या सहाय्याने संघाची धाव संख्या पाहू शकाल आपण. धावपलकावर धावपलकी धाव संख्या 20. अतिशय खराब
फलंदाजी पाहायला भेटली. हा लॉलीपॉप चेंडू पाहिला होता, फुलटॉस चेंडू होता आणि त्या फुलटॉस चेंडूचा फायदा उठू शकला नाही फलंदाज जयदास म्हात्रे. जयदास म्हात्रे आपल्याला पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू घ्यायचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू होता तो लॉंगॉनच्या दिशेने, एक धाव पूर्ण होते. अंतिम क्षणाला चेंडूची फील्ड होते, दुसरा घेण्याचा प्रयत्न आणि चेंडूशी खेळतोय आमचे फलंदाज शिवाजी पाटील. 2 धावांच्या संघाची धावसंख्या 2 वाटते. धावसंख्या होते ती मात्र 22. ज्या षटकामध्ये धाव्या यायच्या होत्या त्या षटकाला मध्ये एक धावा रोखण्याचं काम केलंय ते शिवाजी पाटील नामक गोलंदाजानं. शिवाजी पाटील चांगलंच कौतुक करत वाटतं शिवाजी पाटील नामक गोलंदाजा. हा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र चेंडू जाते अवाई सपर बिग 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 ब्रँडेड सिक्सर डीजे. थँक्यू डीजे मास्टर. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणायचं तर निश्चयाचा महामेरू, बहुजनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. 7 चेंडू बँडेज जायचंय, थोडस जखमी झालाय खेळाडू. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. पहिल्या 3 चेंडूमध्ये नियंत्रित गोलंदाजी पाहायला भेटली होती शिवाजी पाटीलच्या माध्यमातून. नंतरच्या मात्र 3 चेंडूमध्ये लाईन भटकटलेले शिवाजी पाटील यांनी शेवटच्या चेंडूवर 6 धावा काढल्या होत्या आणि आपल्या षटकामध्ये जवळजवळ धावा खर्च केल्या होत्या त्या 14. अद्याप कुटारी संघाला विजयासाठी 22 धावांची गरज. खरोखरच मला पुन्हा एकदा कौतुक करायचं वाटतं ते शिवाजी पाटील यांचं, कारण की प्रतिवर 18 धावांची गरज होती ती कुटारी संघाला, पण तू फक्त 14 धावा खर्च केल्या त्या शिवाजी पाटील नामक. दरम्यान आम्ही सन्माननीय अतिथी राजेश शेठ महादेव पिसारवे यांचं आम्ही स्वागत करतोय. त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. शिवप्रेरणाकडून आम्हाला नेहमी सहकार्य करणारे उद्योगपती राजेश शेठ महादेव यांचं आम्ही स्वागत करतोय. तसेच दानसरगावचे शाखा प्रमुख प्रवीण घरत यांनी सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. तसेच पिसारवा गावचे नंदुशेठ म्हात्रे यांनी सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. बोल बोल ना, माईक चालू कर ना दुसरा. वाईट तसेच आमचे धावसंख्या केली ती हरिभक्त परायण 29. विष्णुबुवा पाटील ज्यांनी वारकरी संप्रदायाची धुरा आमच्या धरणा गावच्या खांद्यावर घेतली आहे ते विष्णुबुवा पाटील यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतो. सत्यवान. त्यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करावा. थँक्यू. येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी धावांची गरज आहे ती 21. गोलंदाज सत्यवान पाटील. हा चेंडू विशाल नमक फलंदाजाला चेंडू जातो तो मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव उडवत होती, दुसरा घेण्याचा प्रयत्न, तेवढीच चांगली चेंडू फेक म्हणावे लागेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला भेटला तो या क्षेत्ररक्षकाचा निलेशच्या माध्यमातून. खरोखर चांगली चेंडू फेक पाहायला भेटली, कारण की जो धावांचं आव्हान आहे ते येणारे चेंडू होते 6 आणि विजयासाठी धावांची गरज होती ती फक्त 21. आता मात्र थोडंसं समीकरण बदलतोय. समीकरण होते ते 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार दाखवावा लागणार आहे तो फलंदाज जयदास म्हात्रे यांना. हा चेंडू सत्यवान पाटील यांचा. आता मात्र चेंडू फुलटॉस घेतला, चेंडू हवेमध्ये, शिवाजी येतो चेंडू खाली, चेंडू जातो तो मात्र आउट ऑफ पार्क, षटकार.
थँक्यू डीजे मास्टर. संघर्ष षटकार पाहायला भेटला आपल्या लॉंगॉनच्या दिशेनं आणि आता मात्र विजयासाठी पुन्हा एकदा समीकरण बदलतोय. समीकरण होतं तो मात्र 4 चेंडू 14 धावांची गरज. जयदास मात्र जो संगणक आहे कुठारी संघाचा आणि संगणकाच्या जी जबाबदारी आहे जी ओळख आहे ती करून देतोय तो मात्र भगवान पाटील. नक्की नक्की जबरदस्त फटके करतो कारण जयदासाला माहित आहे का सत्यवना खराब नेहमी गोलंदाजी करतो प्रत्येक सामन्यामध्ये. आता खराब गोलंदाजीचा फायदा नक्कीच आज जयदास माझा फलंदाज उचलतोय. सत्यवान आपल्या अडकतील पुढचा चेंडू पुन्हा एकदा उलटा. चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही. बॅक टू बॅक दुसरा षटकार डीजे. Mahesh and कर्णधाराला साजेशी केली पाहायला भेटली. बॅक टू बॅक दुसरा षटकार तिसरा षटकार पाहायला भेटला जयदास पाटील जयदास मात्रेच्या माध्यमातून आणि अप्रतिम फलंदाजी संघाला गरज आहे. संघाला गरज असताना विस्फोटक फलंदाजी आपण पाहतोय जयदास मात्रेच्या माध्यमातून. ज्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना फक्त सत्यवान पाटील यांनी 3 चेंडूंची गोलंदाजी केली. 14 धावा जवळजवळ तब्बल खर्च केल्यात. अतिशय मागणी गोलंदाजी ती धरणा संघाकडून आणि धरणा संघाला मात्र पराभवाच्या काहीच लोटणारी गोलंदाजी म्हणावी लागेल. पण तू याच्या पुढे जर बरोबरी झालीस तर सुपर ओव्हर करण्यात येईल. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. ती सत्यवान पाटील यांना नियंत्रित गोलंदाजी करण्याची गरज आहे. थोडासा बेदरलेला प्रेशर नक्कीच असणार आहे. पहिला चेंडू खराब टाकला होता. पहिला चेंडू खराब, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव. आता मात्र नंतरच्या 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 षटकार दाखवलेत ते जयदास मात्रे यांनी. बघूया षटकाची हॅट्रिक साजरी करतो का पाहिजे. पहिली हॅट्रिक असेल संजय भोईचा षटकार मारला तर नक्कीच पहिली हॅट्रिक पाहायला भेटेल प्रेक्षकांना संदेशाच्या माध्यमातून. जयदास मात्र षटकाराची हॅट्रिक केले. ब्लॅक टू बॅक 3 षटकार ठोकले होते. याच्या अगोदरच्या गोलंदाज शिवाजी यांना शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला होता आणि आता मात्र सत्यवान यांना बॅक टू बॅक 2 षटकार. पुन्हा मात्र समीकरण बदलतोय. समीकरण येतोय 3 चेंडू आणि विजयासाठी 8 धावा. जे समीकरण होतं ते समीकरण पूर्णपणे कोडमोडून टाकलंय तो जयदास मात्र यानं. पुन्हा एकदा तिसरा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात पॅडला चेंडू लागतोय. पंचाकडनं दात मागतात. 3 खेळाडू पूर्णपणे ताकदीनिशी पंचाकडनं दात मागतात. पण तो आता मात्र आना करून येते मात्र एक फलंदाज बाद होतोय. धाव बाद स्वतःकडे स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय आणि काम केलंय ते जयदास मात्रे यानं. संघाची धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या होती ती पुन्हा एकदा बँकेडीचे मास्टर. ही खूप मोठी स्पर्धा पाहू शकता आपण. धर्मवीर चषक आणि या स्पर्धेचे नियम सुद्धा त्याच प्रकारे या स्पर्धेला शोभणारे. सामना नक्कीच बरोबर झाला तर सुपर ओव्हर मध्ये खेळवला जाईल. विजयासाठी 2 चेंडू येणारे चेंडू असतील 2 आणि विजयासाठी 7 धावांची गरज. ती कुठारी संघाला आता मात्र कमबॅक केलाय. सत्यवान पाटील यांना पहिल्या 3 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. 4थ्या चेंडूवर कमबॅक केला. एक सांघिक एज भेटले धावाच्या रूपानं तो विनायक नामक फलंदाज. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा आपल्या अडकेतील 5वा चेंडू पुलटा चेंडू. आता मात्र चेंडू खेळून काढला. चेंडू जातोय तो शिवाजी पाटील यांच्याकडं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय आणि तेवढीच चांगली चेंडू फेक खरोखर अप्रतिम. ज्या शिवाजी पाटीलनं पहिल्या सत्रामध्ये चुका केल्या होत्या, अक्षरशः धावा बहाल केल्या होत्या, खराब क्षेत्ररक्षण दाखवलं होतं. आता मात्र 2 धावा वाचून 1 चेंडू 5 धावा. बरोबरीसाठी 4. सामना बरोबर झाला तर सुपर ओव्हर मध्ये खेळण्यात येईल. 1 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजे त्या 5. पाहूया कोण धावा रोखण्यामध्ये यशस्वी होतात की नक्कीच षटकार मारावा लागणार आहे तो जयदास मात्रे यांना. ज्या जयदास मात्रेनं एकाकी खेळाडूला प्रणित मात्र सस्त्यात बाद दिलं होतं फक्त 2 धावावर. त्याच्यानंतर येणारा फलंदाज निलेश याने 5 धावाचं योगदान दिलं होतं आपल्या संघासाठी. त्याच्यानंतर मयूर मात्र सस्त्यात बाद दिलं होतं 0वर. परंतु येणारा 4था क्रमांकाचा फलंदाज जयदास मात्रे याने आपल्या संघासाठी 31 धावांचं योगदान दिलंय. आता मात्र जे 31 धावांचं चीज करायचं असेल तर या चेंडूवर षटकार मारावा लागेल. पण तिथे गोलंदाज सत्यवान पाटीलचं मी नक्कीच कौतुक करेन. हॅलो. पहिल्या 3 चेंडूवर 14 धावा खर्च केल्या असताना नंतर त्या 2 चेंडूवर नियंत्रित गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला. ती
नरेश भोईर तसेच माझे मित्र साईनाथ राजे जी गोलंदाजी केली होती असं कुठेतरी वाटत होतं की कुटारी संघ एकतर्फी विजयी मिळवेल, पण आता मात्र आपल्या षटकातील शेवटचा चेंडू, हा चेंडू जयदास मात्र उलटा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय तो षटकार. अप्रतिम फलंदाजी, अस्फुटक फलंदाजी येथे मात्र कुटारी संघ विजय होते आणि विजयाची पताका कुटारी संघाच्या कांद्यावर. अप्रतिम फलंदाजी पाहायला भेटली, विस्फोटक फलंदाजी जयदास मात्र यांच्या माध्यमातून त्यांनी एकाकी किल्ला लढवला आणि आपल्या संघासाठी जवळजवळ 37 धावांचं योगदान दिलं. त्याच्यामध्ये खणखणीत असे 4 षटकार आणि नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द टुर्नामेंट जयदास मात्रे.